नाही ना, त्याच्या खाली एक नोटा नावाचा पण ऑप्शन आहे ना, बरोबर आहे. मग त्या नोटाचं काय करणार आहात तुम्ही? जर लोकांना आता असं आहे की त्या यादीमध्ये 4 उमेदवार आहेत, त्यातले 3 उमेदवार बाद झाले, एक बाकी राहिला, पण पुन्हा लोकांना एक अधिकार आहे ना नोटा नावाचा. मग तो नोटा आम्हाला दाबायला देणार आहे का निवडणूक आयोग? सो नोटा दाबायला दिल्यावरही कळेल तुम्हाला काय होणार आहे. पण मी परत सांगतो की अशा प्रकारे निवडणूक चालणार नाही. आता त्या वॉर्डातल्या खरं तर निवडणुकीचा अधिकार प्रत्येक माणसाला आहे, त्याला त्याचा नगरसेवक निवडून आणायचा अधिकार आहे. जर निवडणूकच होणार नसतील तर मग त्या माणसाला त्या जो अधिकार आहे मतदान करण्याचा आणि आपला नगरसेवक निवडून आणायचा, तो अधिकार संपवला गेलाय. याच्या आधी असं एकदा घडलं होतं, ज्या वेळेला एक अपक्ष सगळेच अर्ज बाद केले होते. त्यावेळेला टी चंद्रशेखर की कोणीतरी निवडणूक आयुक्त होते, त्यांनी त्या भागात पुन्हा निवडणूक लावली की असं होऊ शकत नाही, निवडणूक नाही होणार. मला वाटतं आत्ता जे निवडणूक आयुक्त आहेत त्यांनी अशा प्रकारचा निर्णय घेतला पाहिजे. मला वाटतं निवडणूक आयुक्त जे आहेत ते हार्ड अँड फास्ट निवडणुकी संदर्भात काही निर्णय घेतात किंवा कारवाई संदर्भात निर्णय घेतात. अहो, हे सगळे विकली गेलेली माणसं आहेत. मी परत सांगतो, निवडणूक आयोग म्हणजे कोण? आत्ता जे निवडणूक आयोग म्हणजे जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, त्या महानगरपालिकेचे उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, हेच निवडणूक आयोग म्हणून काम पाहत आहेत ना. अहो, ही रोज त्या मंत्री महोदयांच्या घरी भांडी घासणारी लोक ही काय आम्हाला न्याय मिळवून देणार आहे? परवाच्या दिवशी ज्या आरो होत्या ठाण्यामध्ये 5 सीट बिनविरोध आल्या, त्यातल्या 3 सीट कुठे आल्या माहितीये का? ज्या आरोंच्या विरोधात आम्ही आंदोलन केलंय ना, ज्यांनी अर्ज बाद केले होते, तिथे 3 निवडून आलेले आहेत. आता त्या आरोंवर पुढची निवडणूक निष्पाप होईल याच्या बाबतीत काय आम्ही हे बाळगायचं? होऊच शकत नाही तिथे निवडणूक. या सगळ्या बाबतीत राज ठाकरे यांचं काय मत आहे त्यांच्याशी तुम्ही बघा, आम्ही सन्माननीय राजसाहेबांनी आमच्याकडनं आता काय कल्याण डोंबिवलीतली ठाण्यातली परिस्थिती समजून घेतली आणि मला वाटतं त्यांच्या भाषणातून त्या सगळ्या गोष्टी येतीलच. आम्ही त्यांना काही प्रूफ दिलेले आहेत. जसं मी कोपरीतलं म्हटलं की त्याच्या बाबतीमध्ये ज्या आमच्या उमेदवारांना ऑफर देण्यात आल्या त्याचा एक व्हिडिओ आहे आमच्याकडे, तो आम्ही आता साहेबांना दाखवलाय आणि मला वाटतं भविष्यात ते येतील सगळ्या गोष्टी समोर. पण परत ते देखील म्हणाले की अशी निवडणूक मी कधीही पाहिली नाही, असं राजसाहेबांचं वाक्य होतं. मी एवढे वर्ष बाळासाहेबांबरोबर निवडणूक पाहतोय, आत्तापर्यंत मी अशी निवडणूक पाहिली नाही की निवडणुकाच होऊन द्यायच्या नाहीत, उमेदवारच विकत घ्यायचे. हे असं कधीही याच्या आधी घडलं नव्हतं. पण भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना आता ह्या पातळीला देखील उतरले की निवडणुकाच होऊन द्यायच्या नाहीत. आता आज महानगरपालिकेला झालं, उद्या आमदारकीला होईल, खासदारकीला होईल. मला वाटतं याच्यावर सन्माननीय राजसाहेब बोलतील. अनेकदा भाषणात एकनाथ शिंदे यांच्या घराच्या बाहेर रात्रीचे वेळ लागले होते, अनेक आरोप त्यांना भेटण्यात देखील गेले होते. का गेले होते यांची निवडणूक आयोगाने चौकशी केली पाहिजे ना. यातल्या 1-2 आरोना सस्पेंड करायला हवंय ना. प्रश्न विचारला जात नाहीये ह्या लोकांना. निवडणूक आयोग यांना कुठलाच प्रश्न विचारणार म्हणून ते बिंदास जाऊन एकनाथ शिंदेच्या घराच्या बाहेर गाड्या लावून बसत असतील. तर मला असं वाटतं की त्या आरोवर आम्ही कसा काय विश्वास ठेवायचा की यांच्या नेतृत्वात आमच्या निवडणुका लढल्या जाणार आहेत? नाही जाणार आमच्या निवडणुका निष्पाप. आणखी एक महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडला होता की 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घ्यायचा होता, पण उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी उशिरापर्यंत उमेदवारी अर्ज वाढवण्यात आली होती का? जेवढे उमेदवारी अर्ज स्वीकारण्यासाठी घेतली नव्हती? नाही, त्याबद्दल मला एवढ्या डिटेल्समध्ये माहीत नाहीये. पण 3 वाजेपर्यंत जर सीसीटीव्ही फुटेज तिथले शोधले तर शिवसेनेचे किंवा भारतीय जनता पक्षाचे नेते अपक्ष उमेदवारांना बळजबरी तिथे घेऊन जाऊन अर्जपाठी घेताना तुम्हाला दिसतील. मला वाटतं याच्या सगळ्याची एक चौकशी व्हायला पाहिजे, नाहीतर लोकशाही संपून जाईल आपल्याकडची. आमची तर इच्छाच मेली आहे निवडणूक लढायची. आज तुम्ही उमेदवार पळवलेत, उद्या आता पैसे वाटून आमचे कार्यकर्ते पळवायला सुरुवात कराल. निवडणूक लढायच्या कशाच्या भरोशावर?